मी ज्योती मराठे. 4 वर्षापूर्वी मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला. तर मला खूप पेन होत होतं, म्हणजे लेफ्ट साईडला. तर छोटीशी बायोस फॅमिली डॉक्टरांना दाखवले मी आणि त्यांनी बायोप्सी करायला सांगितली. त्याच्यानंतर मला डिटेक्ट झालं की कॅन्सर फर्स्ट स्टेजमध्ये आहे. तर ती गाठ ऑन्कोलॉजिस्टकडे डॉक्टर शैलेश नाईककडे गेले मी आणि त्यांनी ऑपरेट करून गाठ काढली माझी. त्यानंतर त्यांनी मला शोना नाग मॅडमचं नाव सांगितले किमोथेरपीसाठी. तर मी शोना नाग मॅडमकडे आले. तर त्यांनी मला खूप छान ट्रीटमेंट दिली. सुरुवातीला मला असं ऐकण्यात होतं की शोना नाग मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत आणि मग जास्त बोलायचं नाही त्यांच्याशी वगैरे, असं मी इतरांकडून ऐकले होते. पण मला जेव्हा मी त्यांच्याशी भेटले, अपॉइंटमेंट घेतली, फर्स्ट टाइम जेव्हा भेटले, तर मला असं नाही जाणवलं की त्यांनी खूप स्ट्रिक्ट आहेत. त्या माझ्याशी फ्रीली बोलल्या आणि फ्रीली सगळं समजावून सांगितल्या आणि खूप छान म्हणजे हे प्रोत्साहन दिल्या. आणि किमोथेरपी डे केअर मध्ये म्हणजे खूप छान आहेत. डे केअरचा स्टाफ पण खूप छान आहे. त्या पण मला खूप सपोर्ट केल्या. स्मिता गायकवाड आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिल्या. आणखीन डॉक्टर इनामदार हे पण खूप केअर करतात डे केअर मध्ये पेशंट्सना. शोना नाग मॅडम पेशंटसाठी मीटिंग पण घेतात. के नाग फाउंडेशन मध्ये दर 3 महिन्याला वगैरे मीटिंग असते. सगळ्या डॉक्टरांचा बोलवतात. फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक, स्किन स्पेशलिस्ट, म्हणजे ज्यांचे ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ज्या पेशंटचे, त्या पेशंट्सना त्यांनी भेटून सॉल्व्ह करून घेण्यासाठी त्या बोलवतात. आणि आम्ही पेशंट सुद्धा एकमेकांशी चर्चा करतो की कशा पद्धतीने ट्रीटमेंट झाली, काय झालं होतं, काय त्रास होता. त्यामुळं मग अर्ध आमचं आजार कमी होतं सगळ्यांना चर्चा केल्यामुळं. आता माझी तब्येत ठीक आहे. 4 वर्ष झाले मला. तरी मी अजून डॉक्टरांना भेटते, अपॉइंटमेंट घेते. म्हणजे 3 मंथ्सला एकदा चेकअप असतो, बोलवतात ते. चालू आहे, म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे माझी.